सनस्क्रीन सगळ्यांकडेच असेल, पण याच्यामध्ये SPF 50 प्लस PA प्लस प्लस किंवा PA प्लस 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 लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. PA म्हणजे सूर्याकडून आपल्याला 3 रेज येतात, एक तर UVB, UVA, UVC. तर या 3 रेजमध्ये UVC जी आहे ती सगळ्यात जास्त डेंजर आहे, पण ती आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. सो आता राहिल्या 2. सो या 2 मध्ये UVA आणि B याच्यामधली सगळ्यात डेंजर कुठली, तर UVA. आणि ही आपल्या घरात सुद्धा येते. स्किनला आतून डॅमेज करते आणि त्यामुळे एजिंग दिसतं, पिगमेंटेशन येतात, स्पॉट्स येतात. बी जी आहे ही फक्त स्किनच्या सरफेसला डॅमेज करते, डीप लेअरमध्ये जात नाही. तर सगळ्याच सनस्क्रीन या UVA पासून प्रोटेक्शन करणाऱ्या नसतात. सगळ्या सनस्क्रीन ह्या मोस्टली तुम्हाला ते म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट बी जी आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन देते. पण आपल्याला जास्त गरजेचं आहे UVA. सनस्क्रीन घेताना सगळ्यात आधी SPF फॅक्टर बघणं पण गरजेचं आहे, पण तितकंच PA प्लस किंवा PA प्लस 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 जे काही हा फॅक्टर आहे तो सुद्धा त्या सनस्क्रीननं तुम्हाला दिला पाहिजे. माझ्याकडे या 2 सनस्क्रीन आहेत. लोटस हर्बलची आहे, याला ऑलमोस्ट 1 वर्ष मी वापरून झालेलं आहे. ही सुद्धा SPF 60 प्लस PA प्लस प्लस वाली आहे, डॉट एन कीची. ही वॉटरी टेक्स्चर आहे आणि ही ऍक्च्युली आता सध्या आलंय ना की टिंटेड सनस्क्रीन वगैरे तसं आहे. ही PA प्लस प्लस आहे. या 2 सनस्क्रीन मी तुम्हाला का रिकमेंड केल्या, कारण याच्यामध्ये PA प्लस प्लस आहे आणि SPF या दोघांचा जास्त आहे.